लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक महानगरपालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन. शिवाजी रोड ते मनपा मुख्यालयात पुष्पहार अर्पण, बुद्धवंदना व भाषणाने कार्यक्रमाला उंची. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील शिवाजी रोड तसेच मनपा मुख्यालय येथे मोठ्या आदराने पुष्पहार अर्पण करून मानव मुक्तीच्या महानायकाला अभिवादन करण्यात आले. शिवाजी रोड शालिमार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, गटनेते श्याम बडोदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, साहेबराव भोसले, जयश्री गांगुर्डे, मनोज खेरनार आदींसह अनेक मनपा कर्मचारी उपस्थित होते. तसेच मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, सुवर्णा दखने, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, नगर सचिव संजय नेरकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच देवांश तायडे या लहान मुलाने डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनावर इंग्रजीत छोटेखानी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. त्याच्या या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून समाजातील समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांची आठवण करून देणारा ठरला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.